परिषदा आणि नगरपंचायतींसाठी स्थानिक पातळीवर विविध पक्ष मोर्चे बांधणी करतायत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। बारामती नगर परिषदेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा गोंधळ। वेळ संपायच्या आधी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले, पण वेळ संपली। वेळ संपल्याने उमेदवारांना पोलिसांनी रोखलं। कार्यकर्ते आणि पोलिसांचा शाब्दिक बाचाबाची। बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आमने सामने। सांगोला नगरपालिकेमध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटलांविरोधात सर्वपक्षीय एकवटले। शिंदेच्या शिवसेनेविरोधात भाजपा शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी उबाटा गटाची युती। भाजपचं सध्या सुरू असलेलं राजकारण हे हिडीस किळसवानं दहशतवादी आणि एखाद्या अबलेवरती बलात्कार केल्याप्रमाणे असल्याची शहाजी बापूंची संतप्त टीका। अमरनाथमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचं शक्ती प्रदर्शन। नगराध्यक्षपदासाठी तेजश्री करंजुले यांचा अर्ज। दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून मनीषा वाळेकर रिंगणात। वरणगावात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची प्रतिष्ठा पणाला। भाजपामध्ये बंडखोरी। माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, तर रक्षा खडसेंच्या उपस्थितीत भाजपच्या श्यामल झांबरे यांचाही अध्यक्षपदासाठी अर्ज। येवला नगरपालिका निवडणुकीत अनोखी युती। शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र। भुजबळांना धक्का देणारं समीकरण। शिवसेनेच्या रुपेश दराडेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा, तर समीर भुजबळांनी केली भाजपा राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा। राष्ट्रवादीच्या राजेंद्र लोणेरेंनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला। भुसावळमध्ये वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात। उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपाकडून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत भुसावळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। तर नाशिकच्या मनमाडमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती। भुजबळांना सुहास कांदेंचा धक्का। नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या गणेश धात्रकांच्या भूमिकेकडे लक्ष। नाशिकच्या भगूर नगर परिषदेसाठी भाजपाने अजित